नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। शुभ सकाळ। आणि आज आहे खूप स्पेशल दिवस। आज आहे आईचा वाढदिवस। भारी सगळं जुळून आलं आहे। आईचा वाढदिवस पण मला इथे UK मध्ये साजरा करायला भेटतोय। सो मग संध्याकाळी वगैरे मग आम्ही बघू, मी संभाजीकडे वगैरे जाईल, मग तिकडे केक वगैरे कट करू। आणि मग आता मी जस्ट आज सुट्टी टाकली आहे मी। आज आहे 21 डिसेंबर। सो हा स्पेशल दिवस असणार आहे खूप। सो आत्ता मी जस्ट सिटी सेंटरला चाललो आहे आणि आई परवा निघती आहे, त्याच्यामुळे छोटी मोठी शॉपिंग, चॉकलेट्स वगैरे फ्रेंड्स अँड फॅमिलीला वगैरे सगळ्यांना घ्यायला। आणि मग उद्या सगळी फायनल पॅकिंग होईल आणि मग परवा आई चालली इंडियाला परत। कधी महिना गेला समजला पण नाही, पण ठीक आहे, इट्स पार्ट ऑफ अ लाईफ। आणि आता मी सिटी सेंटरला चाललो आहे आणि बघूयात, ठीक आहे। चलो आई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। चल, तर जस्ट तिथं कॅथेड्रलपाशी आलेलो आहे। ते जस्ट एक आईचा इथे फोटो काढू मस्त, आणि मग तसंच पुढे मग मूर मार्केट वगैरे जाऊ। आज मस्त आईचा बर्थडे पण आहे आणि हा भाऊंनी मस्त माहोल केलेला आहे आईच्या बर्थडेच्या दिवशी। इकडे थांब आई, ते नाईस, हॅपी बर्थडे। चल आता आम्ही M&S मध्ये जातोय। चलो, तेव्हा ते काही कुपन्स आहेत, तर बघूयात आतमध्ये काय भेटते का बघू। आम्ही इथे चॉकलेट्स बघतोय M&S मध्ये, M&S फूड। बघूयात ते काय भेटतं। हां मम्मी, भेटलं। आम्ही जस्ट इथे TK Maxxच्या इथे आलेलो आहे। मस्त वाईब्स येतात इथे। अरे हॅलो, इथं आहेत। आई मस्त आपलं TK Maxx मध्ये एक्सप्लोर करते। बऱ्याच गोष्टी आवडल्यात, पण काय तिकडे इंडियामध्ये पण भेटतात बऱ्याचशा गोष्टी, पण जस्ट आपलं आई एक्सप्लोर करते। काय आवडले का जे तिकडे भेटत नाही? जे तिकडे भेटत नाही असं काय आवडलंय का? सगळं मिळतंय, पण ओके, ॲटकिन्सनशी तर पोचलो। आज आईचा बड्डे मस्त झालेला आहे। आता मी आलो ॲटकिन्सन्समध्ये। ऑफर्स आहेत क्रिसमसच्या वगैरे, तर जस्ट आई बघतीये, काही घेणार नाही आत्ता, जस्ट एक फेरफटका मारतोय। फायनली तिचा आवडतं सेक्शन भेटला आहे ॲटकिन्सन्समध्ये। तेव्हा मी तिकडे तू म्हणत होती ना सॅम्पल केलेलं, बघ तिथं वरती लावलेत, तेव्हा इथं पण वरती। हा बघ, बेबीचं तू असं करू शकतेस बघ, काय भारी आहे ना। इथं आलं की आई निघायचं नावच घेत नाहीये। अरे टिपिकल गृहिणी। ॲटकिन्सन्स आवडलंय आईला।
कुछ काम कर लिया भाई पूरा बाप अरे तुम्ही फोटो काढतो ना. स्नेहल तुझं दे घे. काय पाहिजे त्याला कुठला पाहिजे नाही दे लोक हे दे. ते काय आहे तुला मिळणार आहे ती मिळणार काय खायचं नाही घे घे घे. चांगलं जावं तुम्हाला. आलो आहे आत्ता इथे शेफील्डमध्ये ग्रॅपा नावाचं नवीन रेस्टॉरंट इटालियन सुरू झालेलं आहे. सो आज आईचा बड्डे पण आहे. सो म्हटलं आज बाहेरच जेवायला जाऊयात. अभि हॅलो हॅपी बर्थडे. सो आता आम्ही आज इटालियन फूड ट्राय करणार आहे. मस्त इथे वाईब्स आणि बाहेरच इथे वेस्ट स्ट्रीट आहे. करेक्ट. सो आता हे आहे व्हर्जिन मोहितो. सो हे काइंड ऑफ मॉकटेल आहे. सो जस्ट टेस्ट कर आणि मला सांग कसं वाटतं. सो आई हे पहिल्यांदा ट्राय करते आहे. कधीच मॉकटेल्स तिने ट्राय केले नाहीत लाईफमध्ये. सो पहिल्यांदा ती ट्राय करते आहे. सो आई मार एक सिप. स्ट्रॉंग आहे. अब काय काय पण टेस्ट चांगला आहे का? खूप आंबट नाही आहे ना? लिंबू सरबत. किंजल पण आली आहे. किंजल हाय. सो आज आईचा बड्डे आम्ही UK सेलिब्रेट करतो आहे. सो आता आमचा स्टार्टर्स आल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवतोच. सो आमचा आता स्टार्टर आलेलं आहे. मी व्हीगन स्टार्टर मागवलं आहे. इटालियन आहे स्टार्टर आहे आणि ऑफकोर्स इटालियन रेस्टॉरंट आहे. सो इटालियन स्टार्टरच असणार आहे. सो याचं नाव आहे पापा अल पोमोदोरो. So it is topped with fresh pesto with the choice of buffalo mozzarella or vegan stracciatella. काहीतरी डेंजर नाव आहे ती. लुक्स टेम्पटिंग बट बघूयात आता टेस्ट करून बघूयात. सो आई आपल्याला स्टार्टर टेस्ट करते. छान. चला आवडलेलं आहे. किंजल टेस्ट कर. टेस्ट कर. नाईस नाईस. चला आता मी पण खातो आणि आता आपला पिझ्झा येईल थोड्याच वेळात. मग मी परत ब्लॉग सुरू करतो. मेन कोर्स आलेला आहे. इट्स मारिनारा अँड हे काय रे मार्गरेटा. सो दोन्ही विगन मागवलेत त्याच्यामुळे काय अंडा बिंडाचा काही सीन नाही आहे. लुक्स टेम्पटिंग हो मी. चला आता मी मस्त पिझ्झा एन्जॉय करतोय. इटालियन पिझ्झा. बोन ॲपेटाइट. मम्मी हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई पहिला टेस्ट करते मार्गरिटा. नाईस. आता तो मारिनाला ट्राय कर. ते स्टफ जे आहे ना ते टेस्ट कर म्हणजे तुला पिझ्झाची चव समजेल. छान आहे.
चला आता मी खाऊन घेतो आणि मग परत ब्लॉगला सुरू करतो. मम्मी आवडलं जेवण? नाही पिझ्झा, इंग्लंडचा पिझ्झा. नाही, इटलीचा पिझ्झा. इटलीचा पिझ्झा इंग्लंडमध्ये खाल्ला. सो मस्त इकडचं ॲम्बियन्स पण छान आहे आणि आता आमचं मस्त डिनर झालेलं आहे. सो नाव वी आर हेडिंग बॅक टू होम. फायनली बर्थडे झालेला आहे. सो आता जाऊन घरी जाऊन पॅकिंग करायची आहे. चलो शुभरात्री. शुभरात्री.